नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी महाराष्ट्राची मध्ये पाहूया महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. पेण तालुक्यात 21 वर्षापूर्वी बौद्धिक अक्षम गतिमंद मुलांचा शारीरिक आणि मानसिक दृष्टीने विकास होण्यासाठी सुहित जीवन ट्रस्ट सुरू करण्यात आले. इथल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न संस्थेकडून करण्यात येत असल्याचं संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेखा पाटील यांनी सांगितलं. या मुलांना विविध कलात्मक वस्तूंची माहिती आणि प्रत्यक्ष वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. विविध प्रशिक्षणाबरोबरच गतिमंद मुलांना सणाचा आनंद लुटता यावा म्हणून संस्थेत विविध सण साजरे करण्यात येतात. दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर अशा पणत्या, आकाशकंदील, सुवासिक मेणबत्ती तसंच ज्यूट बॅग, काथ्याच्या पायपुसण्या, हँडमेड फुलं, बुके, कागदी बॅग अशा विविध वस्तू गतिमंद मुलांकडून बनवल्या जातात आणि याचं त्यांना मानधनही दिलं जातं. हे सगळे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात येत आहे. त्या विकत घेऊन सामाजिक बांधिलकी जपत खारीचा वाटा उचलून सहकार्य करावं असं आवाहन सुरेखा पाटील यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा पाटील, संस्थापिका आणि अध्यक्षा सुहित जीवन ट्रस्ट, बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांची संस्था, जी तालुका पेण आणि जिल्हा रायगडमध्ये आहे. या संस्थेमध्ये ही संस्था गेली 21 वर्षापासून यशस्वीपणे आपल्या पेणमध्ये कार्यरत आहे आणि या संस्थेमध्ये बौद्धिक अक्षम जे विद्यार्थी आहेत ते 58 गावांमधून येतात आणि केवळ ती एकाच तालुक्यातली नसून 4 तालुक्यांमधून येतात. जसं पेण आहे, खालापूर, उरण आणि अलिबाग अशा 4 तालुक्यांमधून हे विद्यार्थी 58 गावांमधून संस्थेमध्ये येतात. संस्थेमध्ये एकूण 4 विभाग आहे. अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, जिथे 0 ते 3 वयोगटातले विद्यार्थी आहेत. सुमंगल शाळा, ज्याच्यामध्ये या संस्थेमध्ये 3 ते 18 वयोगटापर्यंतचे विद्यार्थी आहेत. एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, ज्याच्यामध्ये 18 ते 46 वयोगटातील प्रौढ मतिमंद व्यक्ती आहेत. आणि विशेष टीचर ट्रेनिंग सेंटर, लाईट हाऊस स्पेशल टीचर ट्रेनिंग सेंटर असे एकूण 4 विभाग आहेत. दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम संस्थेमध्ये होत असतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर राष्ट्रीय सण आहेत आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे विद्यार्थी सहभागी होत असतात. स्पेशल ऑलिम्पिक्स भारतमध्ये हे विद्यार्थी भाग घेत असतात. नॅशनल लेवल पर्यंत खेळून आलेले हे विद्यार्थी आहेत. जसं पॉवर लिफ्टिंग आहे, त्यानंतर बास्केटबॉल आहे, हँडबॉल आहे, अशा विविध खेळांमधून प्रावीण्य मिळवलेले हे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक देखील नॅशनल कोच आहेत. अशा या ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला दिवाळी सण साजरा करत असतो त्या ह्याच्यामध्ये मुलांनी विविध पणत्या, इतर शोभिवंत वस्तू अशा विविध प्रकारच्या प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत. आणि हा जो सण आहे त्यांचा, दिवाळीचा जो सण आहे, तो एक पणती आपण विकत घेतल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जो आनंद, त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये या सणाचा जो आनंद निर्माण होणार आहे तो खरोखर अतिशय म्हणजे उत्तम आहे. आणि त्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून आपला देखील खारीचा वाटा असणार आहे. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की या विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त ज्या विविध रंगीबेरंगी आकर्षक अशा पणत्या तयार केलेल्या आहेत, कंदील आहेत, त्यानंतर ज्यूट बॅग्स आहेत, त्यानंतर आणखी इतर शोभिवंत ज्या वस्तू आहेत, फुलं आहेत, पायपुसण्या आहेत, काथ्यापासून तयार केलेल्या ज्यूटच्या बॅग्स आहेत, अशा अनेक वस्तू आहेत ज्या आपल्याला खरोखर मनापासून आवडतील. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून युवा मोर्चाचे चिटणीस प्रवीण पाटील आणि बेलवडे ग्रामस्थ मंडळाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर भाजप दक्षिण रायगडचे सरचिटणीस वैकुंठ शेठ पाटील, जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा निलेश थोरे, बेलवडे सरपंच हरेश पाटील, ग्रामस्थ आणि महिला मंडळ तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याचा आणि समाज भावनेतून शिक्षणाला चालना देण्याचा एक उत्तम प्रयत्न करण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. नमस्कार. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया रायगड युनिटची ह्या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ह्या वर्षी आपण प्रतिपालित मुलांना दिवाळी भेट वस्तू देत आहोत. तर आपण ह्या वर्षी आपण जवळपास 5,500 विद्यार्थ्यांना प्रतिपालित अप्रतिपालित मुलांना दिवाळी गिफ्ट देणार आहोत. दिवाळी गिफ्टचं आपण जर बघितलं तर आपण ह्याच्यामध्ये त्यांना रांगोळी, चिवडा, लाडू, खेळ आणि चॉकलेट
त्याचबरोबर चिक्की असे 6-7 पदार्थ आपण त्यांना देत आहोत. दरवर्षी आपण हे मुलांना देतो ह्या बॅगेमध्ये टाकून, ज्याच्यामुळे त्यांची दिवाळी गोड होऊ शकेल. CFI ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून पेण आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये काम करते. जवळपास आज मितीला आपल्याकडे 2100 मुलं प्रतिपालित आहेत आणि जवळपास 3700 अप्रतिपालित मुलं आहेत. CFIनी मदत केलेली आज मुलं काही उच्च पदावरती आहेत आणि ते सुद्धा आम्हाला ह्या वेळेला मदत करतात की त्यांच्या इत्याशक्तीने जेवढं काय होईल तेवढे ते मुलांना मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या मदतीतनं सुद्धा आम्ही काही मुलांना भेटवस्तू यंदाच्या दिवाळीला देणार आहोत. मी आपल्या माध्यमामार्फत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. पत्रकार बंधूंना, आमच्या तमाम जनतेला, पेणवासियांना ही दिवाळी सुख समृद्धीची जावं ही मी इच्छा इथे प्रकट करतो. थँक्यू, धन्यवाद. आर्णी तालुक्यातील आसरा या ठिकाणी बुद्ध धर्म ग्रंथ समाप्तीचा औचित्य साधून आसरावासियांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्थापना केली. गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा तीनही महान व्यक्तींना वंदन करून पुतळ्याची स्थापना नालंदा बुद्ध विहार आसरा इथं करण्यात आली. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख, आसरा गावचे सरपंच गणेश सावदे, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इथले मुख्याध्यापक शंकर ठाकरे आणि शेलोटे सर तसंच गावकरी मंडळी बंधू भगिनींनी उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी. हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असल्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गेल्या, परंतु बोरगडी सज्जातील तलाठ्यांकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून जाणीवपूर्वक 100% खरडून गेलेल्या शेतकऱ्यांचे 55 ते 60% क्षेत्र नुकसान दाखवून शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेल्या अनुदानात खोडा घातला जात आहे असा आरोप केला जातोय. या तलाठ्यांना निलंबित करून शेतकऱ्यांचं उर्वरित क्षेत्राचं अनुदान जमा करण्याची मागणी उबाठा गटाचे तालुका प्रमुख संजय कायतवाड, अरविंद पाटील जाधव यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे केले. शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करणार असं आश्वासन तहसीलदार यांनी दिलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीनं परभणी महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आजपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील विविध मार्गाने होणाऱ्या खासगीकरणाच्या विरोधात 72 तासांचा संप पुकारण्यात आलाय. महानिर्मितीच्या ताब्यातील जलविद्युत प्रकल्पाचं खासगीकरण, महापारेषणमधील TBCBच्या माध्यमातून खासगीकरण, महावितरणमधील 329 उपकेंद्रांचं खासगीकरण, महावितरण कंपनीमधील एकतर्फी पुनर्रचना करू नये, राज्य शासनानं मंजूर केलेली पेन्शन योजना लागू करा, मागासवर्गीयांना पूर्वलक्षी प्रभावानं पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय अशी माहिती कर्मचारी अधिकारी अभियंत्या यांनी दिली आहे. या संपामध्ये महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघ, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, तांत्रिक कामगार युनियन आदी संघटना सहभागी झाल्यात. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. अंतर्गत कृती समिती आमच्या 6 कृती समिती आहेत. त्या कृती समितीबद्दल आज आमचा 72 तासाचा लक्षणीय संप आहे. 9, 10, 11 आज आम्ही परिमंडळ कार्यालयासमोर जास्तीत जास्त संख्येने उपस्थित आहोत. ज्या काय आमच्या प्रशासनाला मागण्या आहेत त्या प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही म्हणून या आम्हाला संप करावा लागत आहे. प्रशासनाला आम्ही एवढीच विनंती करतो की 7 मे 2021च्या GR नुसार त्या GRचे अंमलबजावणी करायला सांगितले आहे. जे काही प्रलंबित आहे सध्या त्याला तुम्ही त्याचा योग्य ते वापर करत नाही, ते करणे काळाची गरज आहे. आणि जे तुम्ही जे खाजगीकरणाच्या विरोधामध्ये जे घाट घातलेला आहे ते खाजगीकरण साहेब, खाजगीकरण करून कुणाचं भलं झालं. भारतामध्ये बरेच जण ठिकाणी खाजगीकरण झालेलं आहे. खाजगीकरण फक्त तुम्ही गुत्तेदाराचे घरं भरणार आहेत, पण सर्व कर्मचाऱ्याचा जर विचार केला तर कर्मचाऱ्याला पण घर आहे, कुटुंब आहे, त्याचा पण विचार करा आणि खाजगीकरणाचा जे आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावे. आता अन्यथा जे आमच्या संघटनेकडून जे काही वरतील आदेश येतील अजून जास्तीत जास्त आमचं आंदोलन तीव्र करून प्रशासनाला शेवटी कृती समितीसमोर झुकावंच लागणार आहे. उमरखेडच्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज उमरखेड इथं असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या गेट समोर सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं संप पुकारण्यात आला.
महावितरण कंपनीच्या चुकीच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी तात्काळ थांबवणं, वीज वितरण अभियंते अधिकारी यांना राज्य शासनानं मंजूर केलेले पेन्शन योजना त्वरित लागू करणं, 7 मे 2019चा शासन आदेश त्वरित सुधारणा करून मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणं, कॉन्ट्रॅक्टरी कर्मचाऱ्यांना नोकरीत समावेश करण्याबाबत उपाययोजना करणं अशा विविध मागण्या करण्यात आल्या। तसंच महावितरण कंपनीचे 329 उपकेंद्र कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने चालवण्यास देण्यास नकार देण्यात आलाय। समांतर वीज वितरण परवाना देण्यास, महावितरण कंपनीची जलविद्युत प्रकल्प भाडे तत्वावर खाजगीकरण करण्यास, महापारेषण कंपनीमधील 200 रुपये कोटीच्या वरील प्रकल्प हे TBCBच्या माध्यमातून भांडवलदारांना देण्यास तीव्र विरोध करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। आपण आलेलो आहोत उमरखेड या ठिकाणी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेडच्या आपण आलेलो आहोत। सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी संयुक्त कृती समितीने जे इथं उपोषणासाठी बसलेले आहेत, संप करण्यासाठी ते या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत, त्या ठिकाणी आपण आलेले आहोत। या ठिकाणी यांच्या काही मागण्या आहेत, आपण त्या मागण्या रिसर्च जाणून घेऊयात। नेमकं कशासाठी हे लोक या ठिकाणी एकत्र आले जमलेत आणि कुठल्या आतापर्यंत महावितरणच्या विरोधामध्ये जाऊन हे लोक आज ॲक्शन घेत आहेत, नेमकी अशी काय यांच्यावर वेळ आली महावितरणाच्या विरोधात जाऊन, कारण कशासाठी हे लोक एकत्र आलेत या संबंधीचा आपण आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलो। सर नमस्कार, थोडंसं आम्हाला सांगता येईल का नेमकं काय प्रकार झाला महावितरणाचा? महावितरण कंपनीमधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जो कर्मचारी नवीन भरती, एक तर अल्प प्रमाणात भरती करून प्रत्येक विभागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम चालवणे चालू आहे आणि त्या अल्प भरतीच्यानुसार थोडक्या कर्मचाऱ्यामध्ये महावितरणचं काम सुरू असताना रिस्ट्रक्चरिंगच्या नावावर एक अंमलबजावणी करून आपल्या कर्मचाऱ्यावर हे जे लादलेलं अन्यायकारक धोरण आहे, त्या धोरणाच्या अनुषंगाने आम्ही रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात, म्हणजे आपल्या कंपनीच्या पूर्ण रचनेच्या विरोधात उतरलेलो आहोत। कारण या रिस्ट्रक्चरिंगमध्ये कर्मचारी कपात होणे, खाजगीकरण होणे आणि कर्मचाऱ्याचा मानसिक ताण वाढून त्याला मानसिक छळ करून ताप देणे असा एक प्रकार याच्यातून आम्हाला समोर येत आहे। संघटनाशी कुठलीही चर्चा न करता किंवा संघटनेला आपल्या संगनमत न घेता कंपनीनं रिस्ट्रक्चरिंगचं धोरण अंमलात आणून आम्हाला कुठलीही पूर्वसूचना आणि किंवा आमच्यासोबत सहमती करून आम्ही दिलेल्या दिशानिर्देशानुसार त्याची त्यांनी अंमलबजावणी केली नाही। या विरोधात आम्ही 9/10/2025 पासून 3 दिवसाचा लाक्षणिक संप सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पुकारलेला आहे। याच्यामध्ये पारेषण कंपनी, जनरेशन कंपनी आणि वितरण कंपनीचे सर्व कर्मचारी आहेत। आमची जे आता सध्याची संघटना म्हणजे महाराष्ट्र विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी आणि संयुक्त कृती समिती आहे। याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या 7 संघटना उतरलेल्या आहेत आणि सर्वांनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे। याच्यात आमच्या अशा मागण्या आहेत की महावितरणमध्ये जे नवीन झालेले 330 सबस्टेशन आहेत, ते सबस्टेशन आपण कंत्राट बेसवर चालवण्याकरिता दिलेले आहेत। ते स्थायिक कर्मचारी जे आपले असूनसुद्धा प्रमोशन बेसवर तिथं न देता किंवा नवीन भरती न घेऊन अन्यायकारक एखाद्या कंत्राटदाराला ते मोडक्या तोडक्या भावात देऊन 15,000च्या अल्पशा प्रगतात बाह्यत्रोत्र कामगार ठेवून एवढी मोठी महावितरणची रचना ते चालवत आहे। आम्ही त्याचा विरोध करत आहोत, जेणेकरून ती मालमत्ता व्यवस्थित राहील आणि स्थायिक कर्मचाऱ्याच्या हातात येईल। तसेच समांतर वीज परवाना म्हणजे कुठल्याही विशिष्ट व्यक्तीला आपल्या महाराष्ट्रात येऊन वीज विक्रीचा परवाना देण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। आम्ही त्याचा पण विरोध केलेला आहे की कंपनी टिकून राहण्यासाठी आणि कंपनीमध्ये कर्मचाऱ्याचा अतिस्त्व टिकून राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण या महाराष्ट्र सरकारने घडून आणू नये, याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आज उतरलेलो आहोत। याच्यात आपला एक मागासवर्गीय पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याचा एक मुद्दा आहे, जे आत्तापर्यंत कंपनीने थांबून ठेवलेला आहे। शासन निर्णय 7 मे 2021 पासून जे काही सुधारणा झालेली आहे त्यानुसार मागासवर्गीयांना पदोन्नती द्या म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आम्ही इथं उतरलेलो आहोत। बाह्यसूत्र कर्मचारी हे वर्षानुवर्ष कंपनीत आपली सेवा देतात, त्यांनासुद्धा आपल्या जाग्यावर स्थायिक नोकरी द्या, परमनंट करा, याच्या सुट्ट्यासाठी आम्ही इथं उतरलेलो आहोत। जलविद्युत प्रकल्प असो किंवा महापारेषणचे प्रकल्प असो आणि येणारे नवीन बांधकाम असो,
हे खाजगीकरणाच्या माध्यमातून, कंत्राटदाराच्या माध्यमातून करून ते घडून खाजगीकरणामध्ये देण्याचा उद्देश कंपनीचा दिसून येत आहे आणि कुठल्याही संघटनेला संगनमत न करता, चर्चा न करता हे सर्व घडून आणत आहे। यामध्ये सगळ्यात जास्त प्रत्येक कर्मचारी मानसिक ताणात आलेला आहे। लाईट स्टॉपला रिकव्हरीसारखं म्हणजे वसुलीचं काम देऊन त्याचा तांत्रिक कामावर बोजा वाढवलेला आहे। आपल्या अकाउंट सेक्शनलासुद्धा भरती न करता त्यांनासुद्धा फील्डवर्कवर येऊन वसुली करता बाहेर काढलेला आहे आणि एई जेई यांना विद्युत क्षेत्राचे तांत्रिक काम असून त्यांनासुद्धा रिकव्हरी टीम म्हणून नियुक्त केलेला आहे। त्याची कुठलीही प्रकारे रचना न करता, सिक्युरिटी न करता आदेश काढून काम दिलेलं आहे। आम्ही त्याचा विरोध करतो। एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो। हे होते उमरखेड येथील आता जे विद्युत वितरण कंपनीचे सगळे कर्मचारी एकत्रित बसले होते। त्यांनी आपल्या व्यथा आपल्या न्यूज 24 मराठी TV चॅनलसमोर मांडल्या। निश्चितच सरकारने यांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी यांची सगळ्याच्या वतीनं एक सरकारला सांगणं होतं आणि निश्चितच यवतमाळ जिल्ह्यामधून सर्वप्रथम उमरखेड तालुक्यातून यांनी आवाज उठवण्याचा सर्व प्रयत्न आपल्या न्यूज मराठी 24/7 या चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे। आम्ही प्रतिनिधी न्यूज परिमल चिंचोलकर सोबत AB धोळे, उमरखेड। अरे आवाज दो। कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड ते उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या कार्यालयावर उमरखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं भव्य ट्रॅक्टर आणि जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। महायुती सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या निष्क्रिय आणि उदासीन धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर पूर्ण हवालदिल झालेत। शेताचं पीक खरडून गेलेल्या आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची सरसकट तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी। सरसकट कर्जमाफी, हेक्टरी 50,000 इतकी मदत शेतकऱ्याला देण्यात यावी। सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प कायमचा रद्द करण्यात यावा। विधानसभा निवडणुकीत वाढलेले बोगस मतदार काढून मतदार याद्या अद्ययावत करण्यात याव्या। रब्बी हंगामातील शेतकऱ्यांसाठी बी बियाणं मोफत देण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सचिन नाईक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस साहेबराव कांबळे, शेकडो शेतकरी आणि शेतमजूर तसंच काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। आणि त्याला आपण शेतकऱ्यांनी प्रचंड मोठा ट्रॅक्टरच्या स्वरूपाने प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपलं सगळ्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि मी अधिक न बोलता यवतमाळ या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी पुरके सर आले, त्यामुळं मी या निमित्ताने एकच आपल्याला काही देऊ इच्छितो की जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, माझी या मोर्चाच्या माध्यमातून, LGO साहेबांच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांचा उद्रेक पाहू नका। काल परवाच मध्य प्रदेशमध्ये आमदार खासदाराला झोडपलं होतं बीजेपीच्या। त्याची सुरुवात जर उमरखेड पासून झाली तर वावगं होणार नाही, कारण परिस्थिती कशी आहे। आमच्या इकडे बाया नाचवायला 11-11 लाख रुपये आहेत, पण शेतकऱ्याला मदत करायला कोणाकडे पैसे नाही। आमच्या इकडे प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रमाला इथं पक्षाच्या पैसे पुरवले जातात, पण शेतकऱ्याला मदत करायची म्हटली तर कुठल्याच परिस्थितीमध्ये शासन दरबारी मागणी सुद्धा मांडली जात नाही। मागे देवसरीला अशाच एका सभेमध्ये मी मागणी केली होती, ज्या विद्युत प्रकल्पासाठी, ज्या धरणासाठी इथल्या शेतकऱ्याची मागणी नाही, तर मग विद्यमान आमदार साहेबांनी सभागृहात तो प्रश्न मांडला कशासाठी। आणि खरंच मनापासून त्यांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांनी हा प्रकल्प रद्द करावा, नाही तर स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा। ही मागणी चुकीची कशी होऊ शकते? तुम्ही सभागृहात मागणी केली, तुम्ही सभागृहात विरोध करा। या शासनाच्या समोर तुम्ही इथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडा। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तहसीलदार कार्यालयावर आदिवासींचा एसटी आरक्षण बचाव महामोर्चा धडकला। आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसू पाहणाऱ्या बंजारा समाज, धनगर समाज आणि इतर जातींनी देखील एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावं यासाठी आंदोलनाचे मार्ग स्वीकारलेत। ते अतिशय चुकीचे असल्याचं मत आदिवासी समाजसेवकांचं आहे।
आम्हा आदिवासींना मिळणाऱ्या एसटी प्रवर्गातील आरक्षणामध्ये कोणालाही समाविष्ट करू नये या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटनेचे अध्यक्ष अविनाश पंधारे, वाशिम जिल्हा परिषद सदस्य ओमकार सुरकुटे यांनी रिसोड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला। यात 20 ते 25 हजार आदिवासी स्त्री पुरुष सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये आदिवासी समाजाची दुर्मिळ अशी एकजूट बघायला मिळाली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। आदिवासी समाजाच्या एसटी आरक्षणामध्ये महामंडळाच्या एसटी प्रमाणे कुणी घुसण्याचा प्रयत्न करू नये असं त्यांनी या ठिकाणी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे। कोण कोण आपल्या या आरक्षणामध्ये घुसू पाहतो? आपल्या आरक्षणामध्ये जे अफगाणिस्तान आलेले बंजारी ते मूळ त्या तेलंगणामध्येच त्यांना आणण्याचा प्रयत्न करत आहे। त्याला आमचा आदेश उठून भेटला आहे आंध्रामधला बी, या लोकांना बोगसांना आदिवासीतून बाहेर काढा म्हणून आम्ही या धनगरांना आणि बंजारा समाजांना कदापि एसटी मध्ये समाविष्ट करू देणार नाही। हे आहेत आपले अविनाशदादा पंधारे यांनी इतर कोणत्याही समाजाला एसटी आरक्षणामध्ये आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये कोणालाही समाविष्ट करू देणार नाही असा या ठिकाणी त्यांनी रिसोड तहसील समोर अवघ्या 30 ते 40 हजार लोकसंख्येच्या या आदिवासी महिला भगिनी आणि पुरुषांसह येऊन या ठिकाणी धडक दिली। अविनाशदादा पंधारे म्हणतात, आम्ही आमच्या आदिवासीच्या हक्काच्या आरक्षणामध्ये इतर कोणालाही धुडकूस घालू देणार नाही, अन्यथा या पुढील पवित्रा आमचा तीव्र असेल असं त्यांनी स्पष्टपणे महाराष्ट्र शासनाला इशारा दिलेला आहे। धन्यवाद अविनाशदादा। न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद, वाशिम। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याच्या मौजे ढाकणी येथील पद्मशाली समाजातील एका सामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। ढाणकी शहरातील कोचिंग क्लासेस चालवत असलेला शिक्षक संदेश गुंडेकर यानं शिक्षकी पेशाला काळीमा फासत या अल्पवयीन मुलीला फसवून फूस लावून प्रेम प्रकरणात ओढलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। त्यानंतर त्या मुलीवर मानसिक दडपण आणत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। यामध्ये ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपी सज्ञान असताना सुद्धा तिला वाऱ्यावर सोडलं। त्यानंतर पीडित मुलीचा मृत्यू झाला। या प्रकारानंतर संबंधित आरोपीनं आणि त्याच्या भावांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला। पीडित युवतीच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी ढाणकी येथील पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळानं बिटरगाव पोलीस स्टेशन इथं निवेदन दिल्यानंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली। हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज पद्मशाली समाज हदगावच्या वतीनं तहसील कार्यालय हदगाव इथं निवेदन देऊन निदर्शनं करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। उंबरखेड तालुक्यातील ढाणकी येथे पद्मशाली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जी खाजगी शिकवणीसाठी जात होती त्या ट्युशन टीचरने तिच्यावर जो लैंगिक अत्याचार केला त्यातून त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत खेदजनक आहे आणि निंदनीय घटना आहे। हे अमानुष कृत्य करणाऱ्या शिक्षकाला फाशी झाली पाहिजे अशी हदगाव तालुका समाजाच्या समाज संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे। आज देशाची परिस्थिती पाहिली तर कुठेही महिला सुरक्षित नाहीत। आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे चालू आहे, परंतु या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी जर सुरक्षित नसतील तर या देशाची, या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था खरंच त्याला काय म्हणू आपण सक्षम आहे का असं मला म्हणावंसं वाटते। असे अनेक प्रकार घडत आहेत, अशा अनेक घटना वाढलेल्या आहेत। या घटनेवर कुठेतरी पावबंद झाला पाहिजे अशी आम्ही पद्मशाली समाज संघटना हदगावच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन करतोय की आपण अशा घटनेमध्ये फास्ट कोर्टामध्ये ही केस चालवून त्या नराधमाला, त्या नराधम शिक्षकाला फाशी व्हावी। त्याच्यासोबत असलेले जे शिक्षक आहेत, सहआरोपी आहेत, त्यांना सहआरोपी करून त्यांनाही बी अटक करावी आणि त्यांनाही फाशी शिक्षा व्हावी अशी पद्मशाली समाज संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करतोय। काही दिवसापूर्वी मोजे ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी 17 वर्षीय युवती ही खाजगी शिकवणीमध्ये शिकत असताना तेथील शिक्षकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। अत्याचार केल्यानंतर ती पीडित मुली दुःखी म्हणजे तिला हे झालंय। त्यानंतर तिनं नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं होतं। 22 सप्टेंबर रोजी
त्या मुलीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे आणि आमची अशी मागणी आहे की तात्काळ त्या खाजगी शिकवणी शिक्षकावर कठोरात कठोर शासन करून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि संबंधित जे सह आरोपी आहेत त्यांच्यासोबत शिक्षक शिकवणारे त्यांना पण तात्काळ अटक करून त्यांना पण तात्काळ सह आरोपी म्हणून त्यांना पण तात्काळ शासन फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत त्यांना तात्काळ कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी ही आमची आज माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि संबंधित मुलीला न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भोकरदन न्यायालयात वकिलांनी काम बंद आंदोलन केले। संबंधित हल्ला करणाऱ्या वकिलाची सनद रद्द करून त्याच्यावर कडक कारवाई करत सरकारने त्याला जेलमध्ये टाकावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। न्यायालयाचे पूर्ण कामकाज भोकरदन वकिलांनी बंद ठेवून संपूर्ण वकील संघाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। नुकत्याच काही दिवसापूर्वी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एका माथेफिरू वकिलाने बूट फेकून मारला, त्यांचा अपमान केला। हा नुसता त्यांचा एक वैयक्तिक अपमान नसून हा संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अपमान आहे आणि न्यायव्यवस्थेचा अपमान कोणताही समजा न्यायव्यवस्थेशी संबंधित असो किंवा देशाचाही सुद्धा नागरिक असो, न्यायव्यवस्थेचा अपमान हा कधीही सहन करू शकणार नाही। आणि त्यातल्या त्यात आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबद्दल तीव्र असंतोष आहे आणि या असंतोषालाच अनुरूप संपूर्ण महाराष्ट्रात जेवढेही वकील संघ आहेत, जेवढे न्यायालयीन कर्मचारी आहेत, या सर्वांनी या 8 दिवसापासून या घटनेचा तीव्र निषेध करत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुसरून आज आमच्या या भोकरदन वकील संघाच्या वतीनं या कामकाजात आम्ही असहभाग नोंदवतोय, अलिप्त या कामकाजापासून राहतोय। आमचे संपूर्ण वकील बांधव आज न्यायालयापुढे कोणतीही स्टेप घेणार नाहीत किंवा कोणत्याही इतर सर्वच न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणार नाही। या संपूर्ण घटनेचा मी भोकरदन वकील संघाचा सेक्रेटरी या नात्यानं जाहीर असा निषेध करतो। काय सांगाल तुम्ही वकील संघाच्या वतीने आंदोलन करीत आहात? आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आज कामकाजामध्ये सहभाग घेणार नाहीये भोकरदन न्यायालयाच्या वतीनं। त्याचं कारण असं की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर एक 5-6 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये एका माथेफिरू वकिलानं भ्याड हल्ला केला आणि त्यांच्यावर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं संपूर्ण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर असा हल्ला करणं ही खेदजनक बाब आहे आणि आमच्यासाठी फार मोठी दुःखद घटना आहे। म्हणून आम्ही या वकील संघाच्या वतीनं सर्व भोकरदनच्या वकिलांच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि आज दिनांक 10/10/2025 रोजी माननीय न्यायालयाच्या कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नोंदवणार नाही असं आम्ही निवेदन माननीय जिल्हा न्यायाधीश आणि इथले भोकरदनचे दिवाणी न्यायाधीश यांना दिलेलं आहे। आमचं असं म्हणणं आहे की ज्या वकिलानं ही वाईट घटना केलेली आहे, भ्याड हल्ला केलेला आहे, त्यांचं सनद निलंबित करण्यात आली पाहिजे आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा की जेणेकरून भविष्यामध्ये एवढ्या उच्च पदस्थ व्यक्तीवर असा हल्ला करणं म्हणजे आपल्या राष्ट्राचा, आपल्या देशाचा ही निंदनीय बाब आहे आणि त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी आमची विनंती राहणार आहे। मुंबई महानगरपालिकेनं जनतेला जागृत करण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली। बोरिवलीच्या वेगवेगळ्या मार्केट बाहेर एक बोर्ड लावण्यात आलाय। यातून जनतेला आवाहन करण्यात आलंय की पेपरमधून खाद्यपदार्थ घेणं हानिकारक आहे। पेपरमधील शाईनं शरीरामध्ये आजार होऊ शकतो अशा संदेशाचा बोर्ड लावण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। सध्या मी उभा आहे बोरिवली फूल मार्केट इथे। आपण इथे पाहू शकता की मुंबई महानगरपालिकेतर्फे एक आव्हान देण्यात आलेलं आहे की जी पेपरामधली जी शाई असते ती कुठेतरी आरोग्यासाठी हानिकारक असते। त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये जे पदार्थ व इतर तत्समय पदार्थ बांधून दिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते। मुंबई शहरात व्यवसाय करणारे सर्व दुकानदार, खाद्य पदार्थ विक्रेते व भाजी विक्रेते यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वर्तमानपत्राचे कागदाचे खाद्य पदार्थ बांधून विक्री किंवा साठवणूक करू नये।
खरोखरच हे महानगरपालिकेने एक चांगला उपक्रम चालू केला आहे. कुठेतरी नागरिकांनी याबद्दल जागरूकता निर्माण करणं खूप गरजेचं आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, न्यूज मराठी 24x7. दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना 71 वर्षीय वकिलानं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा विरोध बोरिवलीतील वकिलांनी केलाय. सुरक्षा कर्मचारी या वकिलाला न्यायालयाबाहेर घेऊन जात असताना सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशी घोषणा वकिलांनी दिली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. सध्या मी उभा आहे बोरोली कोर्ट येथे. आपण पाहू शकता की इथे आज सगळे जे ॲडव्होकेट आहेत ते लाल फीत मानून एका गोष्टीचा विरोध करण्यासाठी इथे जमलेले आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आज जी भयाड हल्ला जो होणार होता आणि आपले चीफ जस्टिस भूषण गवई साहेब त्यांच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. सर काय सांगाल, जे काही हल्ला झाला त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी बोरोली ॲडव्होकेट बार सेक्रेटरी. जो हल्ला झालेला आहे तो हल्ला हा संविधानावर व देशाचा जो 14 स्तंभ म्हणतो, जे न्यायपालिका आहेत त्याच्यावर हल्ला झालेला आहे. हा हल्ला, अशा प्रकारचा हल्ला होणं हे आपल्या देशामध्ये तेढ निर्माण करण्याच्या गोष्टीसारखं आहे. तर अशा प्रकारचे हल्ले व्हायला नाही पाहिजेत. ज्यांनी कोणी हल्ला केलेला आहे त्यांनी ह्या गोष्टी करण्या अगोदर त्यांनी जो कायदेशीर, जो सनदशीर मार्ग आहे, जसं की न्यायालयात रीट दाखल करणं, डेफेमेशन फाईल करणं, त्यांच्याकडे जी रेमेडी आहे ती रेमेडी त्यांनी वापरायला पाहिजे होती. पण त्यांनी ज्या प्रकारे हल्ला केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आणि अशा प्रकारचे हल्ले कुठल्याही न्यायिक पदावर, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवर होऊ नये. आपण पाहिलं तर भूषण गवई हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचेही भूषण आहेत. आणि अशा व्यक्तीवर जो हल्ला झालेला आहे, जो सरन्यायाधीश हल्ला झाले आहे, तर त्याचा आम्ही निषेध करतो, विरोध करतो. आज आपण सगळे इथे पाहतात की लाल फीत लावून सगळे उभे आहेत. काय सांगाल, कसला विरोध आहे आणि आज काय रेझोल्युशन पास केलं? याच्यामध्ये खरंच बघायला जर गेलं तर भारतामध्ये जसं पूर्ण राष्ट्रामध्ये जेवढे राष्ट्र आहेत ज्याचे अलग अलग म्हणजे संविधान लिहिलेले आहेत, त्या संविधानाप्रमाणे राज्य शासन चालतं. तसंच आपल्या भारतामध्ये एक लोकशाही, जगामध्ये मोठी लोकशाही आहे. त्या लोकशाहीचा आदर करण्यासाठी आम्ही सगळं कटिबद्ध असतो. पण त्या राकेश किशोर गद्दारांनी जे आज आपल्या देशाचे 4 स्तंभ आहेत मानलेले, त्यांनी जर बूट फेकून मारतात तर त्यांचं हे म्हणजे त्यांचा मी निषेध करतो. त्यामुळे असं जर आमच्या खूप लोकांवरती, जे दलित आहेत, पीडित लोक आहेत, त्या लोकांवरती इतके वर्ष अन्याय होत होता, ते अन्याय होत होता पण त्यांनी कधी कायदा हातात घेतलेला नाही. पण हा 2 दमडीचा माणूस आज कायदा हातामध्ये घेतो आणि देशाचे तुकडे करण्यासाठी तो इथं आम्हाला हे करतो. त्यासाठी मी त्याचा निषेध करतो. अजूनही काही यंगस्टर्स जे बोलतात ते ॲडव्होकेट माझ्याबरोबर, त्यांच्याशी आपण जाणून घ्या. पंडितजी काय सांगाल तुम्ही याबद्दल? ह्या मॅटरमध्ये त्यांनी जे राकेश किशोरने केलेले आहे ह्याचा मी निषेध करतो आणि की ते जे कृत्य केले आहे ते बिलकुल ते फॉरफिट आहे. त्याला आम्ही निंदनीय आहे, त्यामुळे मी ते निंदनीय करतो. त्या असं नाही व्हायला पाहिजे. त्यांनी जे केलेले ते निंदनीय आहे. आम्ही सर्व वकील आमच्या इकडे बोरोली बार ॲडव्होकेट असोसिएशन आम्ही त्यांचे निषेध करतो. आपण पाहू शकता की ते सगळे जे ॲडव्होकेट आहेत हे मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टीचा विरोध करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, न्यूज मराठी 24x7. जोगेश्वरीतील 22 वर्षीय तरुणीच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक पडून तिचा मृत्यू झालाय. पुनर्विकासाधीन इमारतीच्या 19व्या मजल्यावरून हा ब्लॉक पडल्यानं ही घटना घडली. संस्कृती अनिल अमीन असं या मृत तरुणीचं नाव असून या घटनेनं तिच्या कुटुंबावर शोककळा पसरले. संस्कृती 5 दिवसांपूर्वीच कामाला लागली होती. ती ऑफिसला जात असतानाच तिच्या डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक पडला, त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या प्रकल्पाचं काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. वहाँ का स्लैब गिरा सीमेंट का, उसकी वजह से उसकी जगह पे उसकी मौत हो गई है. उसके बाद अभी तक पुलिस ने किसी को भी अरेस्ट नहीं किया है, ना कोई कार्रवाई की गई है. हमारी मांग इतनी है कि जो भी दोषी है उसके ऊपर कार्रवाई की जाए अभी के अभी. अभी हम उनसे FIR मांग रहे हैं जो हमको हमारे तरीके से लिख के चाहिए, वो भी नहीं दे रहे. पुलिस पिछले 4 घंटे से हमारा यही चालू है. वो हमारे से बात कर रही है, ये लिख के देंगे, वो लिख के देंगे, लेकिन लिख के दिया नहीं जा रहा है. और फोर्स कर रहे हैं कि बॉडी लेके जाने के लिए. लेकिन हम बॉडी नहीं लेंगे जब तक हमको FIR में 105 कलम नहीं डाल के मिलेगा तब तक, और यहाँ से कोई नहीं हिलेगा.
हमारी बच्ची को न्याय मिलना ही चाहिए। ये 12 घंटे से क्लियरली दिख रहा है कि ये बिल्डर को सपोर्ट कर रहे हैं। तो अभी तक कोई एक्शन लिया गया नहीं है और अभी जो विक्टिम है उसके फादर को फोर्सेबली साइन करने को बोल रहे हैं। ऐसा क्यों? इसका रिझन मालूम नाही। निष्काळजीपणाची केस टाकायला तयार आहेत ते बिल्डरवर, पण सदोष मनुष्यवधाचा दोष घ्यायला तयार नाही आहेत बिल्डरवर। कोणती त्या प्रकारची केस ते टाकायलाच तयार नाही। आमची एकच मागणी आहे, फक्त कलम 105 सदोष मनुष्यवधाचा वध टाकावा आणि आम्ही FIR साईन करायला तयार आहोत, पण ती पण आमची मागणी मान्य केली जात नाहीये। खूप आमच्यावर अन्याय चाललाय। बिल्डर सकाळी 9:30चा इन्सिडेंट झालाय, आता 10:30 वाजायला आले, पण एकही त्याचा ना सुपरवायझर ना कॉन्ट्रॅक्टर ना मॅनेजर कोणतीही व्यक्ती आलेली नाही। पण हा पुन्हा आमचा महाराज भवनचा एरिया इकडे येऊन थांबलाय, पण त्याच्याकडनं एकही व्यक्ती पोलीस स्टेशनला आलेली नाही आहे। बिल्डर सांगतो तो कुठेतरी बाहेर आहे, अरे पण त्याचा एकतरी माणूस उचला, एकाही माणसाला उचललं नाही अजून। या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता एवढंच। अशाच महाराष्ट्रातल्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।